दंडोत प्रणाम. माय बाबा, आजकाल व्हॉट्सअपवर यूट्यूबवर अनेक ठिकाणी लोक व्यक्त व्हाले. बरेच लोक अज्ञानी आहेत, त्याच्यात बरेच अज्ञानी पण त्याच्यात व्यक्त व्हालेत. आणि ज्याचं ज्ञान नाही ते पण सांगायला चालले. ज्याला ज्ञान नाही ते पण यालं आहे, ज्याला अज्ञान आहे ते पण सांगायला आलं आहे. तर बाबा, तर वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे. तो महानुभाव संप्रदायाबद्दल काही माहीत नाही त्या लोकांना. त्याला काही अनादी आद्य माहीत नाही, आद्यमळ माहीत नाही, कोणता चिकडोदर स्वामींचा जन्म कसा झाला, परमेश्वर अवतार धारण कसे करतात, ह्याचं पंथाचं हे कसं आहे, म्हणजे अवतार धारण कसं आहे, ह्या पंथाचं आचरण कसं आहे, ह्या पंथाचं ज्ञान कसं आहे, ह्या पंथाचं हे काही माहीत नसताना देखील लोक व्यक्त व्हालेत. म्हणजे अभ्यास नाही करत, काय नाही, कसे त्याला लोक 2-2, 3-3 लाख रुपये पगार देतात. सरकार काय माहीत, पगारचा आखलीचा पत्ता नाही आणि पगार वाढवा अशी गोष्ट झाली त्या लोकांची. काही मी ऐकलं, एक बाई आहे, ती बाई म्हणली की महादेवाचे ढवळे त्या बाईनं महादेवानं लिहिलीच नाही पोळादेवा. आणि एक तर माणूस आला, तो म्हणला की तो निर्णय सिंधू नावाचा ग्रंथ आहे, तो आमच्या महानुभाव संप्रदायाचाच आहे. बघा, तो पण त्याला माहीत नाही. आणि मग असं माहीत नसताना व्यक्त होऊ नये माणसानं, परंतु हे लोक व्यक्त व्हालात. बाबा, खरं महानुभाव संप्रदायाचं जे ज्ञान आहे ते खरं गुरुकडे जाऊनच घ्यावं लागते. गुरु जर प्रसन्न झाला, प्रसन्नाचा विषय नाही, परंतु कोणताही काम तुम्हाला जर MBBS व्हायचं आहे, तर तुम्ही जर MBBS होण्याची पुस्तकं नाहीत का ॲव्हेलेबल आहेत, तुम्ही आणा घरी व्हा MBBS. तसं नसतं जमत. त्या प्राध्यापकाकडे जावंच लागते. प्राध्यापकाचे तुम्हाला त्याचे म्हणजे त्याचे जे प्रवचनं ऐकावंच लागतात, त्यांनी टीचिंग ऐकावंच लागते, तुम्हाला ट्युशन्स लावावंच लागतात, तर तुम्ही MBBS होतात. तसंच त्याचप्रमाणे मग हे अध्यात्माचं बी आहे. आध्यात्मिक गुरुकडे जर तुम्ही गेले तरच तुम्हाला ते कळतं आहे. आता इथं परमेश्वराला त्रिविधा पर्यार्थतात. महानुभाव संप्रदायाचं मत असं आहे की परमेश्वर त्रिविधा पर्यार्थतात. गर्भशी करती, पतिता ते दौडीती, का जीवा ते पतिता ते जीवा ते दौडीती, का पतिता ती उठती. असे 3 प्रकारे परमेश्वर अवतार धारण करतात. याचं ज्ञान नाही त्या लोकांना, आणि याचं ज्ञान नाही, शास्त्राचं ज्ञान नाही, पण तरी बी व्यक्त व्हालेत आणि काही बी बोलायले. काय करावं? तर बाबा, असं त्या लोकांना बोलू नये अशी आमची विनंती आहे. अगोदर बोलायला हरकत नाही, आमच्यावर बोला, वारकऱ्यावर बोला, कोण्या बी याच्यावर बोला, पण जे खरं आहे ते बोला आणि अभ्यासयुक्त बोला. अभ्यास नाही आणि अभ्यासयुक्त बोलणं, अभ्यास नसून बोलणं हे चुकीचं आहे. तर बाबा, तर ह्या आपल्या या संप्रदायामध्ये त्रिविधा अवतार धारण करतात परमेश्वर. तर फलटण नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यात. तर त्या फलटण गावामध्ये चक्रपाणी नावाचे एका परमेश्वरानं अवतार धारण केला, असं महानुभाव संप्रदायाचं मत सांगायचं. तुमचं डोकायचं मत नाही, महानुभाव संप्रदायाचं मत आहे की फलटण जिल्हा सातारा जिल्हा फलटण या गावी एक परमेश्वराने जनक आणि जनकायचा नावाची जे ब्राह्मण कुटुंब होतं त्यांच्या उदरी, म्हणजे हा गर्भीचा अवतार आहे. आता गर्भीचा अवतार धारण केला आणि तिथं बरेच दिवस राहिले, लोकांना वेद शिकवले आणि तिथून ते निघाले आणि याला आले, माहूरला आले. आणि माहूरच्या दात झाडीतून एक वाघ निघाला आणि तो वाघ निघाल्यानंतर सगळी त्यांच्या जवळ संघ जे लोक आले होते बरोबर पव्हा, तर तो पव्हातले लोक सगळे पांगापांग झाले. पण हे चक्रपाणी उर्फ चांगदेवराव महाराज हे एका जागी बसून राहिले. वाघ आला, वाघानं त्यांच्या तोंडाला तोंड लावलं आणि पर आणि आयुर्विद्याचा संचार केला. ह्या लोकांना परविद्या म्हणजे काय माहीत नाही, आयुर्विद्या म्हणजे काय माहीत नाही, सर्वज्ञ म्हणजे काय माहीत नाही. सर्वज्ञ कोणाला बनावा, परमेश्वराजवळ किती शक्ती असतात, परमेश्वर कसे आहेत याचं काही ज्ञान नसताना ते सोशल मीडियावर व्यक्त व्हायलेत लोक. तर बाबा, व्यक्त होण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. बोला आमच्याबद्दल बी, बोला कोणाबद्दल बी, पण अभ्यासयुक्त बोला.
तर मग माय बाबा असे चक्रपाणी महाराजानं श्री दत्तात्रय महाराजाकडून पर आणि पर म्हणजे ब्रह्मविद्या आणि आवर म्हणजे देवतेच्या विद्या अशा विद्याचा स्वीकार केला. दोन्ही विद्याचा स्वीकार केला आणि पर आच्छादली आणि आवर प्रगट केली. म्हणून आवर पर आच्छादनीचा आवर ऋषी अवतार श्री चक्रपाणी महाराजाला म्हणतात. ते श्री चक्रपाणी महाराज द्वारकेला गेले, तिथं बरेच दिवस राहिले आणि तिथं त्यांनी अनेक लीळा केल्या, क्रीडा केल्या आणि 60 म्हणजे किती अनेक जीवांना स्थूळ आणि अप्रोक्ष विद्या दिल्या. आता स्थूळ विद्या बी ह्या लोकांना माहीत नाही तर स्थूळ विद्या कशाला म्हणतात, अप्रोक्ष विद्या बी स्थूळ विद्या, अप्रोक्ष विद्या, शिल्पविद्या बी ह्या लोकांना माहीत नाही, कोणतंच ज्ञान नाही, तरी बी व्यक्त व्हाले. तर मायबाबा हे ज्ञान आपल्याला पाहिजे. शिल्पविद्या म्हणजे 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या विद्या. आता 4 स्थानच त्याला माहीत आहेत का नाही काय माहीत, किती स्थानं असतात, किती देवता असतात, याचा अभ्यास आपण करायला पाहिजे आणि मग व्यक्त व्हायला पाहिजे. तर तसं करत नाहीत आणि मग शिल्पविद्या दिल्या 84 लोकांना आणि 52 पुरुषाला स्थूळ विद्या दिल्या चक्रपाणी महाराजानं आणि अनेक लोकांना विद्या दिल्या, आनंद दिला. आणि तिथं मग काय झालं, एक त्याचं हे ऐकून त्याचं आणि मग एक बाई कामाख्या नावाची वेश्या आली. तिनं त्या चक्रपाणी महाराजाला शरीर सुखाची मागणी केली. ते म्हणले आम्ही ते शरीर सुख तुम्हाला देऊ शकत नाहीत. पण ती हाटीवगिरी होती, ती त्यांच्या मागत लागली. मग श्री चक्रपाणी महाराज एका मंदिरात जाऊन बसले आणि मग ही बाई बी त्याच्या मागं आली. तिनं एक पाय मधात आहे, एक पाय बाहेर दरवाजात आणि ती चक्रपाणी महाराज म्हणले तुम्ही आत याल तर तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभू महाराजाचे आत. आणि मग ती बाई तशीच 7 अहोरात्र तशीच राहिली. चक्रपाणी महाराजांनी पाहिलं की ही बाई काही ऐकणार नाही आणि मग त्यांनी आपला देह म्हणजे त्यांचं मायापूर स्वीकार सोडून दिलं, त्यागलं आणि तिकडं भडवत नावाचं नगर आहे. त्या भडवत नगरीमध्ये हैपाळ देव होते. ते विशाळ देव प्रधान होते. प्रधानाचा मुलगा हैपाळ देव तो मृत झालेला होता. त्याला म्हणजे स्मशानात आणलं होतं आणि शेवटचा त्याला आता दहन देणार होते. एवढ्यात लोक म्हणले की बाबा तुमच्या पुत्रमुख बघा शेवटचं. आणि पुत्रमुख बघितलं, बघायला गेले त्या विशाळदेव आणि त्यांना हरिपाळदेव जिवंत झालेले दिसले, डोळे उघडलेले दिसले आणि ते ओरडले पुत्र जे आला. सगळ्या लोकांनी पाहिलं खरंच हरिपाळदेव हे जिवंत झाले होते. पण हरिपाळदेव राहिले नव्हते. श्री चक्रपाणी महाराजांना त्यांच्या शरीरामध्ये हे करून त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून अवतार धारण केला होता आणि तो दवडण्याचा म्हणजे तो पूर उठवण्याचा अवतार आहे. आणि पूर विठिलं आणि कौनी येसन इथं जीवधरचे हेच व्यसन, हे व्यसन धारण करून आणि इथं आलिया इथं शरण आली आहे काय मरण असे असं वचन देऊन श्री चक्रपाणी महाराज ते काही दिवस तिथं राहून हरिपाळदेव ते रामयात्रेच्या निमित्तानं निघाले आणि रुद्रपूरला आले. रुद्रपूरला आल्यानंतर मायबाबा त्यांनी गोविंदपूर महाराज त्यांना भेटले आणि गोविंदपूर महाराजाची भेट झाल्यानंतर ते त्यावेळेस राजोन हाटात होते. राजोन हाटामध्ये क्रीडा करत होते गोविंदपूर महाराज आणि गोविंदपूर महाराजानं त्यांच्याकडे एक गोड पदार्थ चाखत होते. ते त्यांच्या हातात असलेला गोड पदार्थ त्यांनी त्या हरिपाळ देवाकडं फिरकावला आणि त्यांनी तो झेलला आणि त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण केला आणि पर आणि आवर विद्याचा संचार स्वीकार केला. पर म्हणजे ब्रह्मविद्या, आवर म्हणजे 21 कोटी 6,10 देवतेच्या विद्या असे पर आणि आवर विद्याचा संचार स्वीकार केला आणि ज्ञानपाठी वैराग्य आणि पुन्हा श्री चक्रधर नाव हे स्वीकारलं आणि तेव्हापासून हरिपाळदेव हे श्री चक्रधर झाले आणि श्री चक्रधर स्वामी महाराज ते मग सालबर्डीच्या दाट डोंगरात गेले आणि तिथं 12 वर्षे राहिले. मायबाबा याप्रमाणे हे चक्रधर स्वामी महाराजाचा अवतार आहे. हा अवतार कसा झाला, परमेश्वर अवतार किती परी धारण करतात, त्याच्या विशेषता काय आहे, परदृश्य आहेत, आवर्दृश्य आहेत, परावरदृश्य आहेत. तर हे काही माहीत नाही मायबापा या लोकायला आणि लोक व्यक्त व्हायला लागलेत. तर त्यांनी असं काही बी चुकीच्या गोष्टी
ह्या आमच्या पंथाबद्दल सांगू नये असं त्यांना माझं मत आहे. आणि सांगा, तुम्हाला हौस आहे तर सांगा, पण आमच्याकडे या अगोदर आणि आमचं तत्त्वज्ञान समजून घ्या आणि समजून घेऊन समजून उमजून बोला, तरच ते फलित होईल. नाही तर जर तुम्ही अध्यात्म मानत असताल तर तुम्ही परमेश्वराचं चूक माहिती देण्याबद्दल, तर तुम्हाला जर शासन देखील चूक माहिती देण्यावर आपल्याला अपराधी धरतं आहे आणि आपल्याला सजा देतं आहे, त्याप्रमाणे आपण परमेश्वर देखील त्या लोकांना निश्चितच काही ना काहीतरी सजा दिल्याशिवाय राहणार नाहीत मायबाबा. त्यामुळं तुम्ही तसं करू नका. आमची तुमच्याबद्दल सद्भावना आहे. तुम्ही सद्भावनेनं जरी बोलत असताना आमच्याबद्दल तरीही चूक बोलू नका. जे आहे तसं बोला, आदर्शयुक्त बोला आणि लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे असं बोला. अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची सगळ्यांची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.